काय पॉइंट केला तर बघा, मोस्ट ऑफ द सबस्टन्स आर इन द गॅशियस स्टेट. मोस्ट ऑफ द सबस्टन्स are in which state? Gaseous state. Most of the substance are in gaseous state. खूप सारे substance कोणत्या state मध्ये असतात तर gaseous state मध्ये असतात. खूप सारे substance कोणत्या state मध्ये असतात तर gaseous state मध्ये असतात. मग हे जे काही substance gaseous state मध्ये आहे, ह्यांचं mass measure करण्यापेक्षा volume measure करणं easy जातं. It's easy to measure volume of a gas. It's easy to measure volume of gas rather than it's easy to measure volume of a gas rather than mass of gas. Thus Avogadro ने एक law provide केला. काय म्हटलं बघा, thus Avogadro provided a law with respect to volume of a gas and mole. Thus the Avogadro put forth a relation between volume of gas and number of moles of gas. Right? Number of moles of what? Number of moles of gas. Just one second. इथं बघा, thus Avogadro put forth a relationship between volume of gas and number of moles of gas. बघा मी काय सांगितलं, खूप सारे सबस्टन्स कोणत्या स्टेट मध्ये असतात, गॅशियस स्टेट मध्ये असतात. मग त्याचं व्हॉल्यूम इझिली मेजर करू शकतो, कारण व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. मास मेजर करण्यापेक्षा त्या पर्टिक्युलर गॅसचा व्हॉल्यूम आपण इझिली काय करू शकतो, मेजर करू शकतो. म्हणून Avogadroने काय केला, एक रिलेशन पुट फोर्थ केला. कोणामध्ये? बिटवीन द व्हॉल्यूम ऑफ गॅस अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. कोणामध्ये रिलेशन पुट केला? Avogadroने पुट फोर्थ केला रिलेशन कशामध्ये तर व्हॉल्यूम ऑफ गॅस मध्ये आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस मध्ये. मग काय होता हा रिलेशन काय होता? 1 मोल ऑफ एनी गॅस occupies 22.414 dm cube of volume. एक मोल ऑफ एनी गॅस, कोणतीही एक मोल ऑफ गॅस घेतली तर त्याची व्हॉल्यूम किती असते? 22.414 dm cube of volume at STP, that is at standard temperature and pressure. At standard temperature and pressure. बघा, 1 मोल ऑफ एनी गॅस, कोणतीही गॅस घ्या, कोणतीही एक मोल ऑफ गॅस घ्या, तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं? 22.414 dm cube असतं at standard temperature and pressure. At what? At standard temperature and pressure. मग इथं काय असणार आहे? 1 मोल ऑफ काय घेतलं? O2 घेतलं at STP, किंवा 1 मोल ऑफ काय घेतलं? CO2 घेतलं at STP. कोणतीही गॅस असू दे, ती गॅस काय करणार आहे, त्याचं व्हॉल्यूम किती असणार आहे? 22.414 dm cube. किती असणार आहे व्हॉल्यूम? 22.414 dm cube of O2 gas of CO2. 1 mole of O2 at STP will have how much volume? 22.414 dm cube of O2. Or 1 mole of CO2 at STP will have 22.414 dm cube of CO2. Or 1 mole of any gas, कोणतीही एक मोल ऑफ गॅस घ्या,
त्याचं रिलेशन काय असतं व्हॉल्यूम बरोबर 22.414 DMQ. त्याचं व्हॉल्यूम किती असतं 22.414 DMQ काय असतं त्याचं रिलेशन असतं. बघा मोल्स आणि गॅसेसचं आपण रिलेशन कसं फाइंड केलं. आपण काय म्हटलं मोस्ट ऑफ द गॅसेस कोणत्या स्टेट मध्ये असतात तर गॅशियस स्टेट मध्ये असतात. मग इट्स इझी टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजे काय आहे की व्हॉल्यूम ऑफ गॅस आपण इझिली मेजर करू शकतो कंपेअर्ड टू मास ऑफ गॅस. मग ॲव्होगॅड्रोने एक रिलेशन पुट फोर्थ केला कशामध्ये तर व्हॉल्यूम ऑफ गॅस मध्ये आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ कशामध्ये तर गॅस मध्ये. मग आपल्याला काय माहित आहे 1 मोल ऑफ एनी गॅस कोणतीही 1 मोल ऑफ गॅस घ्या 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज 22.414 DMQ ऑफ व्हॉल्यूम ॲट STP. ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर 1 मोल कोणती गॅस घेतली तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं तर 22.414 DMQ. म्हणजे 1 मोल ऑफ O2 ॲट STP घेतला तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं 22.414 DMQ. 1 मोल ऑफ CO2 ॲट STP घेतलं तर त्याचं व्हॉल्यूम किती असतं 22.414 काय असतं तर DMQ ऑफ काय असतं तर CO2 असतं. ते असतं 22.414 DMQ. मग एक स्टँडर्ड रिलेशन जर आपण डिफाइन करायला गेलो काय करायला गेलो एक स्टँडर्ड रिलेशन जर आपण काय करायला गेलो डिफाइन करायला गेलो तर आपण मोल ॲटॉमिक मास मोल ॲटॉमिक मास ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स हे सगळे काय करू शकतो रिलेट करू शकतो. हे सगळे काय करू शकतो तर रिलेट करू शकतो. मग एक लक्षात घ्या की ही जी 22.414 DMQ ही जी व्हॉल्यूम आहे त्याला आपण काय म्हणू शकतो 22.414 DMQ ही जी व्हॉल्यूम आहे ह्याला आपण मोलार व्हॉल्यूम म्हणतो. इथे बघा ही जी ॲट STP जी व्हॉल्यूम आहे ॲट STP दी व्हॉल्यूम 22.414 DMQ is called as what molar volume. याला आपण कसली व्हॉल्यूम म्हणतो तर मोलार व्हॉल्यूम म्हणतो. ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर जी व्हॉल्यूम आहे किती 22.414 DMQ त्याला आपण कसली व्हॉल्यूम म्हणतो मोलार व्हॉल्यूम म्हणतो. त्याला आपण कसली व्हॉल्यूम म्हणतो मोलार व्हॉल्यूम म्हणतो. नेक्स्ट बघा रिलेशन. वन मोल ऑफ एनी सबस्टन्स कोणताही सबस्टन्स घ्या 1 मोल कोणताही सबस्टन्स घ्या 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल्स टू atomic mass or its what mass molar mass. 1 मोल कोणताही सबस्टन्स घेतला तो इक्वल टू त्याचा ॲटॉमिक मास आहे किंवा काय आहे मोलार मास इज इक्वल टू व्हॉट Na म्हणजे काय ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू 6.022 into 10⁻23 particles of that substance is equals to the volume that is 22.414 DMQ of its volume. बघा काय म्हटलं 1 मोल कोणताही सबस्टन्स जर 1 मोल घेतला तो इक्वल टू त्याचा ॲटॉमिक मास असतो किंवा मोलार मास असतो. मग त्या पर्टिक्युलर ॲटॉमिक मास किंवा मोलार मास मध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स त्या सबस्टन्सचे असतात आणि
मग जेव्हा आपण त्या 1 मोलचा जर व्हॉल्यूम घेतला तर तो 1 मोलचा व्हॉल्यूम किती असतो 22.414 dm³ ऑफ इट्स व्हॉल्यूम ॲट एसटीपी. ॲट व्हॉट? ॲट एसटीपी. ॲट एसटीपी म्हणजे काय? ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ॲट एसटीपी म्हणजे काय? तर ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड व्हॉट? प्रेशर. 1 मोल कोणताही सबस्टन्स घेतला तो इक्विव्हॅलेंट त्याचा ॲटॉमिक मास आहे किंवा मोलार मास आहे. मग त्यामध्ये पार्टिकल्स किती आहेत? 6.022 into 10⁻23 particles of that substance आणि व्हॉल्यूम किती आहे तर 22.414 dm³ ऑफ इट्स व्हॉल्यूम. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फक्त 22.4च घेतलंय पण ऍक्च्युअली 22.414 dm³ इतका आहे. हे बघा, हा 1 मोल ऑफ सबस्टन्स तुम्ही ॲटॉमिक मासशी काय रिलेट करू शकता? 1 मोल ऑफ सबस्टन्स तुम्ही एवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्सला पण रिलेट करू शकता. 1 मोल ऑफ सबस्टन्स तुम्ही व्हॉल्यूमलाही रिलेट करू शकता. सेम आहे, तुम्ही ॲटॉमिक मास एवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्सला पण रिलेट करू शकता आणि व्हॉल्यूमला पण काय करू शकता तर रिलेट करू शकता. सिमिलरली तुम्ही एवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स नंबर ऑफ मोल्सला रिलेट करू शकताय, ॲटॉमिक मासला रिलेट करू शकताय आणि व्हॉल्यूमलाही काय करू शकताय रिलेट करू शकताय. जे मॅक्झिमम न्यूमेरिकल्स आहेत, जे मॅक्झिमम न्यूमेरिकल्स आहेत हे मॅक्झिमम न्यूमेरिकल्स ह्या बेसिस वरतीच आहेत. जे मॅक्झिमम न्यूमेरिकल्स आहेत ते मॅक्झिमम न्यूमेरिकल्स आपल्याला ह्या बेसिस वरतीच काय करायचे आहे तर बघायचे आहेत. मॅक्झिमम जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते आपल्याला ह्या बेसिस वर बघायचे आहेत. आता बघा एक काम करायचं, लॉग टेबल घ्यायचं. लॉग टेबल घ्या, ऍक्च्युअली लेक्चर पॉज करा आणि लॉग टेबल घ्या. लॉग टेबल का तर आपण आता न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे. आता न्यूमेरिकल साठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे तर लॉग टेबल्सची गरज लागणार आहे. त्या न्यूमेरिकल साठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे तर न्यूमेरिकल साठी आपल्याला लॉग टेबलची गरज लागणार आहे. मी शिकवेन म्हणजे जसं पॉइंट येईल त्यावेळी शिकवेन, म्हणजे जो जो पॉइंट असेल त्यावेळी मी तुम्हाला काय करेन तर लॉग टेबलचे पॉइंट्स काय करतात शिकवायचे. पेज नंबर 11 ओपन करा. पेज नंबर 11 मध्ये सॉल्व प्रॉब्लेम्स म्हणून एक पॉइंट आहे. पेज नंबर 11 मध्ये सॉल्व प्रॉब्लेम्स म्हणून एक पॉइंट आहे. त्यामध्ये विचारला आहे पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट इज द रेशियो ऑफ मॉलिक्युल्स what is the ratio of molecules of 1 mole of NH3 gaseous to 1 mole of HNO3 gaseous. त्यांनी विचारले रेशो कशाचा तर मॉलिक्युल्सचा. कोणाचा तर 1 मोल ऑफ NH3 चा आणि 1 मोल ऑफ HNO3 च्या मॉलिक्युल्सचा. काय काढायला सांगितले रेशो माहिती करायला सांगितलंय. आता आपल्याला एक रिलेशन माहित आहे, कोणता रिलेशन सांगायचं यूज करणार आपल्याला एक रिलेशन माहित आहे. मग कोणता रिलेशन आहे तो सांगा, कोणता रिलेशन आपण यूज करणार आहे सांगा. यामध्ये 1 मोल ऑफ NH3 to 1 मोल ऑफ HNO3 ला रिलेशन कोणता यूज करणार सांगा. One mole of NH3 in gaseous state contains how many particles? कोणताही एक मोल किती कॉन्स्टंट पार्टिकल कन्सिडर करतं 6.022 into 10⁻23 molecules of काय असतं तर NH3. 1 मोल
कॉन्स्टंट पार्टिकल असतात 6.022 into 10⁻23 molecules of gas असतात तर NH3. Similarly 1 mole of HNO3 gaseous ह्यामध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असणार आहेत 1 mole of HNO3 मध्ये 6.022 into 10⁻23 molecules of HNO3 gaseous. ह्यांचा रेशो सांगितलाय कशाचा रेशो ऑफ NH3 molecules to HNO3 molecules. Ratio of NH3 molecules to HNO3 molecules. मग काय होणार आहे NH3 molecules किती आहेत 6.022 into 10⁻23 divided by 6.022 into 10⁻23. रेशियो ऑफ NH3 मॉलिक्यूल एक मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल आहेत 6.022 into 10⁻23 आहे आणि HNO3 मध्ये पण मॉलिक्यूल्स किती आहेत 6.022 into 10⁻23 आहे. मग काय होणार हे कॅन्सल होणार आहे कॅन्सल होणार काय होणार आहे 1:1 काय होणार आहे 1:1. सो रेशियो ऑफ NH3 to HNO3 molecules is equals to 1:2. Ratio of NH3 to HNO2 NH3 to HNO3 molecules किती असणार आहे तर 1:2 काय असणार आहे 1 काय असणार आहे 1:2 काय असणार आहे तर 1 असणार आहे. बघा काय विचारलंय what is the ratio of molecules of 1 mole of NH3 1 mole of NH3 to 1 mole of HNO3. आता 1 mole of NH3 म्हणजे किती असतं 6.022 into 10⁻23 molecules of NH3 असतात. Similarly 1 mole of HNO3 म्हणजे किती असतं 6.022 into 10⁻23 molecules of HNO3. हा हे कुठून आणला तर आपण मोल कन्सेप्ट पण आणलाय की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स मध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे कोणताही सबस्टन्स घ्या जर तो 1 मोल असेल तर त्यामध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहेत तर 6.022 into 10⁻23 पार्टिकल असणार आहेत. किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहेत 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स असणार आहेत. मग त्याप्रमाणे आपण 1 मोल ऑफ NH3 आणि 1 मोल ऑफ HNO3 मधले मॉलिक्युल्स घेतले आणि मग त्याचं काय फाइंड केलं तर मग त्याचं रिलेशन फाइंड आउट केलं. रेशियो ऑफ NH3 molecules to HNO3 molecules. नेक्स्ट काय विचारलंय बघा कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इन 0.448 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा कॅल्क्युलेट द नंबर ऑफ moles of hydrogen calculate the number of moles of what hydrogen calculate the number of moles of hydrogen in 0.448 liter of hydrogen gas in 0.448 liter of hydrogen gas at STP that is at standard temperature and pressure. काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय टू फाइंड काय करायला सांगितलंय टू फाइंड व्हॉट टू फाइंड नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन. टू फाइंड नंबर ऑफ मोल्स ऑफ व्हाट हायड्रोजन. काय फाइंड करायचं नंबर ऑफ मोल्स ऑफ काय फाइंड करायचं हायड्रोजन फाइंड करायचं. काय दिलंय गिवन काय आहे व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस. व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस दॅट इज
0.448 लिटर. व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस किती आहे तर 0.448 काय आहे तर लिटर आहे. आता ह्याला फाइंड कसं करणार, मी रिलेशन एक लिहिणार की नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस is equals to volume of gas divided by molar volume. हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकताय किंवा मी अनेक वेळ सांगते. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ गॅस डिवाइडेड बाय काय येणार आहे तर मोलार व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ गॅस किती आहे 0.448 काय आहे लिटर आहे आणि मोलार व्हॉल्यूम ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर 1 मोल मध्ये 1 मोल ऑफ गॅसचा जो काही व्हॉल्यूम आहे तो मोलार व्हॉल्यूम आहे. म्हणजे किती येणार आहे 22.4 काय येणार आहे लिटर येणार आहे. मग इथे मी फक्त काय करते डेसिमल्स काय करते शिफ्ट करते. द 44.8 into 10 raised to काय लिहिते -2 डिवाइडेड बाय 22.4. मग इथे काय येणार आहे हा 1 जाणार आहे आणि हा किती जाणार आहे 2 जाणार आहे. 22.4 1 जा 22.4 2 जा. सो इथे आन्सर किती आलं 2 into 10 raised to -2. 2 into 10 raised to -2. So number of moles of H2 gas is equals to किती येणार आहे number of moles of H2 gas is equals to 2 into 10 raised to -2 moles. किती 2 into 10 raised to -2 moles. लक्षात येते का बघा काय म्हटलंय कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन in 0.448 liter of hydrogen gas at STP. आता at standard temperature pressure विचारलंय काय फाइंड करायचं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन गॅस. गिवन काय आहे व्हॉल्यूम दिलाय. मग मला एवढं कॉमन सेन्स असायला पाहिजे की मला इथं वापरताना रिलेशन कोणता वापरायला पाहिजे नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूमचा. कोणता रिलेशन वापरायला पाहिजे नंबर ऑफ मोल्स अँड व्हॉल्यूमचा. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन गॅस हे बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस is given volume of gas divided by molar volume. हा फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवा. नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन गॅस इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ गॅस डिवाइडेड बाय मोलार व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम ऑफ गॅस किती आहे 0.448 लिटर आणि मोलार व्हॉल्यूम किती आहे 22.4 लिटर. ह्याला डिवाइड केलं तर आपल्याला किती मिळतं नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन गॅस इज इक्वल्स टू 2 into 10 raised to -2 मोल्स. किती मिळतं 2 into 10 raised to किती मिळतं तर -2 किती मिळतं तर मोल्स मिळतं. इथं आणि एक रिलेशन सांगतोय. इथं आणि एक रिलेशन सांगतोय. काय रिलेशन आहे बघा इथं बघा 1 mole of hydrogen gas will have how much volume 1 mole of hydrogen gas will have how much volume 6.022 into sorry volume ना volume number of particles नाही volume. सेम सम आपण आणि कसं फाइंड करू शकतो बघा 1 mole of hydrogen gas is equals to 22.4 dm cube of hydrogen gas. 1 mole of hydrogen gas म्हणजे किती व्हॉल्यूम असते 22.4 dm cube of hydrogen gas. आता dm cube म्हणजेच लिटर हे आपण बघितलेला आहे. 1 dm cube म्हणजे 1 लिटर हे लक्षात घ्या. हे आपण व्हॉल्यूम फिजिकल प्रॉपर्टीज जेव्हा बघतोय त्यावेळी हा पॉइंट बघितलाय. म्हणजे 22.4 काय असणार आहे लिटर ऑफ हायड्रोजन गॅस. 1 mole of hydrogen gas is equals to 22.4 liter of काय असणार आहे हायड्रोजन गॅस असणार आहे. Therefore x mole of hydrogen gas मग x mole of hydrogen gas किती असणार आहे x mole of hydrogen gas is equals to 0.448 liter of hydrogen gas. बघा 1 mole of hydrogen gas म्हणजे किती व्हॉल्यूम असते 22.4 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस असते.
मग x मोल ऑफ हायड्रोजन गॅस किती व्हॉल्यूम असणार आहे? x मोल ऑफ हायड्रोजन गॅस म्हणजे 0.448 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस. आपल्याला फाइंड करायचं आहे 0.448 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस म्हणजे किती मोल्स ऑफ H2. मग इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. काय येणार आहे? 1 into 0.448 liter is equals to 22.4 liter into x. Therefore 1 into 0.448 divided by 22 point काय येणार आहे 4 is equals to काय येणार आहे x. आहे का बघा? समजते का बघा? 1 into 0.448 is equals to 22.4 into x येणार आहे. क्रॉस मल्टिप्लाय केलं, सिंप्लिफाय केलं, x फाइंड करायचं आहे. x म्हणजे काय आहे? x मोल्स ऑफ H2 गॅस आहे. x म्हणजे काय आहे? x मोल्स ऑफ काय आहे? तर x मोल्स ऑफ H2 गॅस. x म्हणजे काय आहे? तर x मोल्स ऑफ काय आहे? H2 गॅस आहे. सो 44.8 into 10 raised to minus 2 divided by 22.4 is equals to काय आहे? x आहे. Therefore 2 into 10 raised to minus 2 mole is equals to x. Therefore number of moles of H2 gas is 2 into 10 raised to minus 2 mole. Number of moles of H2 gas is 2 into 10 raised to minus 2 mole in 0.448 liter of H2 gas. सेम आहे दोन्ही सेम आहे. फक्त मी इथं काय केलंय? रिलेशन लिहिलंय, तिथं डायरेक्टली फॉर्म्युला लिहिलाय. इथं काय लिहिलंय? डायरेक्टली रिलेशन लिहिलंय, तिथं काय लिहिलंय? फॉर्म्युला लिहिलेला आहे की नंबर ऑफ मोल्स ऑफ H2 गॅस 0.448 लिटर ऑफ H2 मध्ये किती असणार आहे? तर 2 into 10 raised to minus 2 मोल. किती मोल्स असणार आहे? 2 into 10 raised to काय असणार आहे? -2 moles. Calculate the number of hydrogen moles of hydrogen in काय तर 0.448 liter of hydrogen gas at what? At STP. समजलं का बघा हा सम? समजलं का बघा हा सम? रिलेशन मी तुम्हाला एकच सांगितलंय की जो रिलेशन आहे 1 mole of H2 gas is equals to 6.022 into 10 raised to 23 particles of H2 gas is equals to what? Is equals to its atomic mass or molar mass in gram per mole is equals to its molar volume. Molar volume म्हणजे काय? किती असते? 22.4 dm3. ऍक्च्युअली 414 आहे, पण कॅल्क्युलेशन्सला सोपं जावं म्हणून 1/4 आणि काढून टाकले आणि कन्सिडर केले 22.4. काय केलंय? 22.4. हे बघा, ह्या इकडे आपण जेवढे काही न्यूमरिकल्स बघणार आहे, त्या मोस्ट ऑफ द न्यूमरिकल्सचं रिलेशन एकच आहे. मोस्ट ऑफ द न्यूमरिकल्सचं रिलेशन किती आहे? एकच आहे. 1 mole of H2 gas is equals to 1 mole of H2 gas is equals to काय आहे? 1 mole of H2 gas is 6.022 into 10 raised to 23 molecules of H2 is equals to its atomic mass or its molar mass is equals to what? 22.4 dm cube of its volume. 22.4 dm cube of its volume. समजते का बघा? समजलं का बघा? नेक्स्ट आपण काय फाइंड करायचं आहे? नेक्स्ट न्यूमरिकल लिहून देते. हे दोन्ही वेळा आपण करू शकतो. डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात असेल तर फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ एनी गॅस और नंबर ऑफ मोल्स ऑफ एनी सबस्टेंस इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ अ सबस्टेंस डिवाइडेड बाय इट्स मोलार व्हॉल्यूम. किंवा डायरेक्ट एक रिलेशन डायरेक्ट प्रोपोर्शनचा वापरायचा की हा 1 मोल म्हणजे एवढा असते, मग दिलेले व्हॉल्यूम म्हणजे किती असणार आहे किंवा दिलेले नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहे ते आपण काय करू शकतो? तर
फाइंड आउट करू शकतो. आता नेक्स्ट बघा, द मास ऑफ एन ॲटम ऑफ हायड्रोजन. बघा, द मास ऑफ एन ॲटम ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनच्या ॲटमचा मास दिलाय. द मास ऑफ एन ॲटम ऑफ अ हायड्रोजन is 1.008 unified mass. What is the mass of what? What is the mass of 18 hydrogen atoms? What is the mass of 18 atom of hydrogen? हा तर खूप इझी आहे. लॉजिकली तुम्ही वाचला तरी तुम्हाला त्याचं उत्तर समजेल. द मास ऑफ एन ॲटम ऑफ अ हायड्रोजन म्हणजे एका ॲटमचा मास हायड्रोजनचा किती आहे? 1.008 आहे. व्हॉट इज द मास ऑफ 18 ॲटम्स ऑफ हायड्रोजन? मी तर काय लिहिणार? गिवन मास ऑफ वन हायड्रोजन atom. Mass of one hydrogen atom. Mass of one hydrogen atom किती आहे? 1.008 U. किती आहे? 1.008 U. So mass of 18 such hydrogen atom. Mass of 18 such hydrogen atom is equals to काय असणार आहे? 18 into mass of one hydrogen atom. For 18 into 1.008. 18 into 1.008. So 1.008 into काय करूया? 18. 8 8 चा 64. 8 0 चा 0 इथं काय येणार आहे? 6. इथं 0 इथं काय येणार आहे? 8 1 चा 8. 1 8 चा 8. 1 0 चा 0. 1 0 0. 1 1 चा 1. इथं 4. 6 1 चा 6 2 चा 12. 13 14. कॅरी 1 1. डेसिमल 1 2 3. 3 डेसिमल काय केले? शिफ्ट केले. किती आलं? 18.144 U. 18.144 U. Therefore, mass of 18 hydrogen atom, mass of 18 hydrogen atom is equals to how much? 18.144. Mass of 18 hydrogen atom is how much? 18.144 U. समजते का बघा? Mass of an atom of hydrogen is how much? 1.008 U. एक mass of एक atom किती आहे हायड्रोजनचं? 1.008 आहे. तर what is the mass of 18 atom of hydrogen? म्हणजे अशा 18 atoms of hydrogenचा mass किती असणार आहे? तर mass of एक hydrogen atom 1.008 U आहे. Mass of 18 such hydrogen 18 into mass of one hydrogen atom, that is 18 into 1.008. मल्टिप्लाय करून आन्सर आपल्याला किती मिळतं? तर 18.144 U. किती आहे? 18 किती आहे? तर 18.144 U. U म्हणजे युनिफाईड मास आहे, म्हणजे 18 ॲटम्सचा मास आहे तो. युनिफाईड मास जेव्हा मास युनिफाईड मध्ये दिला असतो किंवा ॲटॉमिक मास युनिट मध्ये दिलेला असतो किंवा डाल्टन्स मध्ये दिलेला असतो, तर तो एक ॲटम, दोन ॲटमचा ॲटॉमिक, एक ॲटमचा किंवा दोन ॲटमचा मास असतो. बघायचं कॅल्क्युलेट काय द मास ऑफ ॲटम ऑफ हायड्रोजन 1.008 U दिलं म्हणजे एका हायड्रोजन ॲटमचा मास दिला. कशाचा मास दिलाय? एका हायड्रोजन ॲटमचा काय दिलेला आहे? तर मास दिलेला आहे. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा काय आहे? नेक्स्ट कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. कॅल्क्युलेट the number of atom in
of the following. Calculate the number of atoms in each of the following. Given काय म्हटलं बघा, given atomic mass of iodine, atomic mass of iodine is equals to 127 U. Given atomic mass of iodine is equals to 127 U. मग एक दिलाय 254 unified mass of iodine. दुसरं म्हटलंय 254 ग्रॅम ऑफ आयोडीन. इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला काय म्हटलं, जेव्हा कधी ॲटॉमिक मास किंवा युनिफाईड मास यू मध्ये देतात, म्हणजे ॲटॉमिक मास जो आहे त्याला युनिट यू आहे, युनिफाईड मास आहे किंवा एएमयू आहे, तो एका ॲटमचा मास आहे. कशाचा मास आहे? एका ॲटमचा मास आहे. मस्त आहे. जर तोच ॲटॉमिक मास, हे बघा, हा जर सेम ॲटॉमिक मास मी असाही लिहू शकते, ॲटॉमिक मास इज इक्वल्स टू 127. इथं युनिफाईड मासच्या जागी इथं काय लिहिणार आहे? ग्रॅम. आणि इथं काय लिहिणार? पर. ॲटॉमिक मास जो असतो त्याला, जो काही ॲटॉमिक मास सबस्टन्स असतो त्याला युनिफाईड मास रिप्लेस करून ग्रॅम पर मोल लिहिलं तर हे 127 ग्रॅम जो मास आहे तो ॲव्होगॅड्रो नंबर इतके पार्टिकल्स आहे, म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स आहे. कोणाचा आहे? 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. हा ॲटॉमिक मास ऑफ आयोडीन 127 यू दिलाय, युनिफाईड मास दिलाय, म्हणजे एका ॲटमचा मास दिलाय. इथे बघा, पहिला फाइंड करा 254 युनिफाईड मास ऑफ आयोडीन म्हणजे किती. मी काय लिहिणार आहे, 1 एटम ऑफ आयोडीन, एक एटम ऑफ आयोडीनचा मास किती असतो? 1 एटम ऑफ आयोडीन इज इक्वल्स टू 127 यू. 1 एटम ऑफ आयोडीन म्हणजे किती असणार आहे? 127 युनिफाईड मास. देयरफॉर x atom of iodine is equals to 254 U. हा वाला फर्स्ट वाला घेते. एक एटम ऑफ आयोडीनचा मास 127 U आहे. जेव्हा कधीही ॲटॉमिक मास युनिफाईड मास मध्ये दिलेला असतो तो एका ॲटमचा मास असतो. मग इथं विचारले कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम. मग एक ॲटम ऑफ आयोडीनचा मास 127 आहे, तर 254 युनिफाईड मास ते किती ॲटमचा असणार आहे? क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 into 254 is equals to 127 into x. Therefore 254 upon 127 is equals to x. मग इथं काय करणार आहे? 127 1 जा आणि हा किती जो येतो? 2 जा. Therefore 2 is equals to काय आला? x. Therefore 2 is equals to काय आला? x. Therefore 2 atom of iodine is equivalent to 254 unified mass of iodine. दोन ॲटम ऑफ आयोडीन म्हणजे किती? तर 254 युनिफाईड मास ऑफ काय आहे तर आयोडीन. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम इन ईच ऑफ द फॉलोइंग. गिवन ॲटॉमिक मास ऑफ आयोडीन किती आहे? 127 युनिफाईड मास. सो 254 युनिफाईड मास ऑफ आयोडीन म्हणजे किती? सो एक ॲटम ऑफ आयोडीन म्हणजे 127 युनिफाईड मास. मग x ॲटम्स ऑफ आयोडीन म्हणजे 254. सो 1 into 254 is equals to 127 into x. क्रॉस मल्टिप्लाय करा. 127 1 जा आणि किती जाणार आहे? 2 जा. सो 2 ॲटम ऑफ आयोडीन म्हणजे 254 युनिफाईड मास ऑफ आयोडीन. 2 atom of iodine is equals to 254 unified mass of what? Iodine. Next,
नेक्स्ट काय विचारलंय किती ग्रॅम मध्ये सेकंड कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन हाऊ मच ग्रॅम 254 ग्रॅम ऑफ आयरन 254 ग्रॅम ऑफ what आयरन हाऊ मच 254 ग्रॅम ऑफ आयोडीन मध्ये विचारले एक सिंपल लॉजिक मी मेंट केलं होतं जो काही ॲटॉमिक मास असतो किती आहे 127 U जो काही ॲटॉमिक मास आहे 127 U हा कितीचा असतो ॲटॉमिक मास युनिफाईड मास मध्ये एक ॲटमचा असतो कशाचा असतो एक ॲटमचा असतो आणि तो सेम मास जेव्हा मी ग्रॅम पर मोल्स मध्ये लिहिते जेव्हा तो सेम मास मी कशामध्ये लिहिते ग्रॅम पर मोल मध्ये म्हणजे 127 ग्रॅम पर मोल मध्ये जर मी लिहिला तर हा किती कॉन्स्टंट पार्टिकलचा मास असतो 6.022 into 10 raised to 23 atom of iodine चा मास असतो समजतं का बघा मी काय म्हटलं ॲटॉमिक मास म्हणजे 127 युनिफाईड मास ॲटॉमिक मास जेव्हा 127 U आहे ते एका ॲटमचा आहे मग 127 ग्रॅम पर मोल म्हणजे किती असतात तर पर मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असतात 6.022 into 10 raised to 23 atoms मग सेम रिलेशन वापरायचा की 127 ग्रॅम पर मोल ऑफ आयोडीन contains how many constituent particle contains 6.022 into 10 raised to 23 atom of iodine बघा जर 127 ग्रॅम पर मोल ऑफ आयोडीन म्हणजे किती पार्टिकल असतात 6.022 into 10 raised to 23 atom of iodine असतात तर 254 ग्रॅम ऑफ आयोडीन is equivalent to how much y atom of iodine therefore 127 into y is equals to 6.022 into 10 raised to 23 into 254 therefore y is equals to 6.022 into 10 raised to 23 into 254 divided by 127 हा 127 इथे डिवाइड होईल हा 127 इथे मल्टिप्लाय इथे जाऊन काय होणार आहे तर डिवाइड होणार काय लक्षात येते का बघा ॲटॉमिक मास जो युनिफाईड मास मध्ये दिलेला असतो ॲटॉमिक मास जेव्हा युनिफाईड मास मध्ये दिलाय किंवा AMU मध्ये दिलाय तो एक ॲटमचा मास असतो तो सेम घ्यायचा सेम ॲटॉमिक मास पण जेव्हा ग्रॅम पर मोल मध्ये लिहितो तो किती होणार किती कॉन्स्टंट पार्टिकलचा होतो Avogadro number of particles चा मास होतो किती जणांचा मास होतो तो Avogadro number of particles सो 127 ग्रॅम पर मोल ऑफ आयोडीन म्हणजे 6.022 into 10 raised to 23 atoms of iodine मग 254 ग्रॅम ऑफ आयोडीन म्हणजे किती atoms क्रॉस मल्टिप्लाय केलं 127 एक जण हे किती जाणार आहे 2 जण therefore y is equals to 6.022 into 10 raised to 23 into 2 therefore y is equals to 6 and 6 to the 12.044 into 10 raised to 23 into what 10 raised to 23 now y atoms of iodine कशामध्ये 254 ग्रॅम ऑफ आयोडीन is equivalent to y atoms of iodine ना 254 ग्रॅम ऑफ आयोडीन म्हणजे किती आहे 5 atoms of iodine आहे मग तुम्ही लिहिताना काय लिहिणार आहे 254 ग्रॅम of iodine 254 ग्रॅम of iodine contain how many 12.044 into 10 raised to 23 atom of iodine 254 ग्रॅम ऑफ आयोडीन 254 ग्रॅम ऑफ आयोडीन किती कंटेन करतो 12.044 into 10 raised to 23 atom of iodine लक्षात येते का 254 ग्रॅम ऑफ आयोडीन म्हणजे काय ॲटॉमिक मास हा 127 हा एका ॲटमचा असतो पण जेव्हा
atoms of काय असतात तर iodine. मग 127 ग्रॅम पर मोल ऑफ आयोडीन म्हणजे 6.022 into 10 raised to 23 atoms of iodine आहे. तर 254 ग्रॅम ऑफ आयोडीन म्हणजे किती ॲटम असणार आहे? 127 into y is equals to 6.022 into 10 raised to 23 into 54. Therefore y is equals to 6.022 into 10 raised to 23 into 254 divided by 127. 27 1 चा हा किती जाणार आहे 2 चा. So y is equals to 6.022 into 10 raised to 23 into 2, that is 12.044 into 10 raised to 23. मग आपण काय म्हटलंय 254 ग्रॅम ऑफ आयोडीन म्हणजे y atoms of iodine. So 254 gram of iodine contains 12.044 into 10 raised to 23 atoms of iodine. समजते का बघा?